ही घटना मंगळवारी दुपारी 3 वाजता घडली। पोलिसांनी सांगितले की नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील मंगळ येथील विद्यार्थिनी गायत्री इंद्राळे वय वर्ष 17 ही लातूरातील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात संगणक अभियांत्रिकी पदविका शिक्षण घेत होती। मंगळवारी दुपारी 2 ते 5 या वेळेत प्रथम सत्रात राहिलेला शेवटचा पेपर होता। मात्र गायत्री दुपारी 3 वाजता वसतिगृहावर दाखल झाली। परीक्षा सुरू असल्याने इतर सोबतच्या मुली परीक्षा हॉलमध्येच होत्या। याच दरम्यान गायत्रीनं ओढणीनं गळफास घेत आत्महत्या केली। पेपर सुटल्यावर खोलीवर मुली दाखल झाल्या। त्यांनी दार वाजवले, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही। खिडकीतून डोकावून पाहिले असता गायत्री गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली। घटनास्थळी MIDC पोलीस आले। उत्तरीय तपासणीसाठी प्रेत शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले। 10वीला 96% गुण। गायत्रीला 10वीत 96% गुण मिळाले होते। तिला गुणवत्तेवर तंत्रनिकेतनमध्ये संगणक अभियांत्रिकी शाखेसाठी प्रवेश मिळाला होता। घटनेची माहिती कळाल्यानंतर तिचे कुटुंबीय सायंकाळी उशिरात लातूरात पोहोचले। गायत्रीनं परीक्षेच्या ताणतणावातून आत्महत्या केली की अन्य कारण आहे याचा तपास पोलीस करत आहेत। पालकांच्या जबाबानंतर वस्तुस्थिती समोर येईल असं पोलिसांनी सांगितलंय। प्रथम सत्रातील विषय राहिले होते। गायत्री इंद्राळे हिनं वसतिगृहातील खोलीवर गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी मला दिली। मी सध्या बंगळुरू इथं आहे। गायत्री व प्रथम सत्रातील तिचे काही विषय राहिले होते। सध्या ती द्वितीय सत्रातील पेपर देत होती।